मॅनेज केले, वकिलाला पैसे दिले. आता हे म्हणतात माझ्याकडे काहीच नाही, माझ्या घरावर तुळशीपत्र, तर मग वकिलाला द्यायला पैसे कुठून येते त्यांच्याकडे? ह्यांच्या मुलाकड, ह्यांच्या बायकोकड, ह्यांच्याकडे 1.5 2 लाखाचा आयफोन कुठून येते? ह्यांच्या घरात 1 2 4 लाखाचा सोफा हे कुठून येतो? आणि म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे काय आहे? माझ्या घरी जाऊन बघा ना, माझा संघर्ष काय आहे, मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं. ज्या टायमाला कोपर्डीच्या आरोपीवर आम्हाला ह्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा, मी नांदेडला होतो त्या दिवशी, मला ह्यांनी बोलून घेतलं. मी नांदेडहून ट्रॅव्हल्सनी डायरेक्ट केडगावला आलो. हे सचिन कोतकरच्या घरी होते थांबलेले. पहाटे 3 3:30 वाजता मी तिथं आलो असं. मग मला तिथं सांगितलं ह्याने आपल्याला असं असं करायचं. मला हे सोपं नाही, कोर्टात करणं म्हणजे एक कायदा आपण हातात घेतल्यासारखं आहे. पण त्या टायमाला हुडबुद्धी होती आपली. एक जोश होता, 25 वर्ष वय असं, 24-25 वर्ष. तर म्हणले मग आपण गुणरत्न सदावर्तीला मारायला जाऊ. तर आम्ही पुण्याला गेलोत, आम्ही वाघोरीला थांबलो. तर आमचे एक मित्र होतं, त्यांचं म्हणजे निधन झालं, त्यांनी आमची सारी सोय केली ती वाघोरीला. तर ते सुद्धा कॅन्सल झालं की हे घाबरले तिथं. म्हणजे हे मुंबईमध्ये जर आपण केलं तर ह्यांना वाटलं मी बी गुतल. मग तिथून पुढं आम्ही गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या नंतर मग ह्याने प्लॅन केला, म्हणले आपण कोपर्डीच्या आरोपीला मारू. तर आम्ही एकनाथ मडी बघा, कानिपनाथाची मडी, 30 गाव कशी मडी ती. तर तिथं विश्रामगृह आहे, त्या विश्रामगृहाला आमचा मुक्काम होता. तिथले मरकड मित्र आहेत आमचे, एकनाथ मरकड, त्यांच्या घरी आम्ही भरपूर वेळेस गेलेलो होतो. तर त्याने आमचे तिथं जेवायचे ह्याचे बेसन भाकरी आम्हाला सर आणले. तर हे काय म्हणले, नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. तर ह्या कार्यक्रमाला बुक छापले होते, बुक पावत्या, ते पैसे घेतले त्यांच्याकडे असते, घ्यायला खर्चले असते. आपल्याला काय बाकीचं घेणं देणं नाही. ते लगत नारायणाचं गड आहे, ते आम्ही त्या गडाला लय पवित्र मानतो.